न्यूज लाईन, अचूक वेधक. काँग्रेस पक्षासाठी अभिमानाची बाब ठरत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते भानुदास माळी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी 5 वर्ष यशस्वीपणे सांभाळली होती. ओबीसी समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. सामाजिक व राजकीय आंदोलनामध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खासदार मुकुल वासनिक, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भानुदास माळी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माझी कालच निवड झालेली आहे. खरं तर ग्रामीण भागातला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर काम करायची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतोय, त्यांचा आभार मानतो. गेली अनेक वर्ष मी ओबीसी मुवमेंटमध्ये आणि काँग्रेस चळवळीमध्ये, पुरोगामी चळवळीमध्ये अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं. गेली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये ओबीसी विभागामध्ये राज्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि त्यामुळे दिल्लीच्या लोकांनी त्याची नोंद घेतली आणि मला डायरेक्ट दिल्लीमध्ये काम करण्याची संधी दिली. सातारा जिल्ह्यामध्ये मला प्रथमच ओबीसी विभागामध्ये एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. खरं तर ही संधी मिळाल्यानंतर माझं पहिलं काम हे राहील की महाराष्ट्रातून ओबीसीपासून, देशातून ओबीसीपासून जे लोक बाजूला गेलेले आहेत, काँग्रेस पक्षाच्या बाजूला गेलेले आहेत, त्या सगळ्या लोकांना परत काँग्रेस चळवळीमध्ये, काँग्रेस मुवमेंटमध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये आणण्याचं ऐतिहासिक काम मला माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या या कारकिर्दीमध्ये पुन्हा इथं करावं लागेल. सन्मान्य राहुलजी गांधी, सन्मान्य मल्लिकार्जुनजी खरगे, सन्मान्य के.सी. वेणुगोपाल, सन्मान्य अध्यक्ष आमचे हर्षवर्धनजी सकपाळ, सन्मान्य मुकुलजी वासनिक, सन्मान्य नानाभाऊ पटोले, सन्मान्य विजयजी वडेट्टीवार, सन्मान्य पृथ्वीराजजी चव्हाण आणि तमाम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. मला खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये हे फार मोठं चॅलेंज आहे. एवढ्या मोठ्या पदावर काम करायची संधी मला पक्षानं दिलेली आहे. अर्थातच माझ्या गळ्यामध्ये एवढा बोजा आहे की तो आता मला कसा पेलायचा हा माझ्यापुढं या ठिकाणी प्रश्न आहे. परंतु माझा अनेक वर्षाचा या मुवमेंटमधला अनुभव पाहता मी निश्चितपणानं काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी, राहुलजींना प्रधानमंत्री करण्यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन आणि काँग्रेस पक्ष बळकट करण्याकरता मला जे जे काही करता येईल ते निश्चितपणानं मी करेन. अर्थात माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची जी मला संधी मिळाली त्या संधीचं मी निश्चितपणानं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसला आणि माझ्या ओबीसी विभागाला न्याय देऊन मला दिलेल्या पदाचं मी उपकृत झाल्याशिवाय राहणार नाही, हेच मला तुमच्या माध्यमातून सांगावं लागेल. आज खऱ्या अर्थानं देशामध्ये ओबीसींची अक्षरशः पिळवणूक चाललेली आहे. आज लोकसंख्या जनगणना करणार म्हणून त्यांनी बिहार निवडणुकीच्या वेळेला सांगितलं. आज प्रत्यक्ष आपण बघतोय पण त्यांची कुठलीही ओबीसीची जनगणना होताना आपल्याला दिसत नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधात पहिला आवाज उठवला पाहिजे. महात्मा फुल्यांचं जे काम आहे ते आज तुम्ही बघताय. बहुजनासाठी अनेक महामंडळ राज्यानं केलेले आहेत. एकाही महामंडळाला अध्यक्ष केलेलं नाही, एकाही महामंडळाला ऑफिस नाही. पूर्णपणे बेचिराग ओबीसीची परिस्थितीची केली असेल तर या देशामध्ये, या राज्यामध्ये बीजेपी सरकारनं केलेलं आहे. आज राहुल गांधींच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, प्रधानमंत्र्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. ही गोष्ट अत्यंत दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलतात, महात्मा फुल्यांच्या बद्दल वाईट बोलतात, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल वाईट बोलतात. ही कसला राजकारभार चाललेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं काम जर या महाराष्ट्रामध्ये यांच्या हातून होणार असेल तर त्याला ठामपणानं विरोध केला पाहिजे आणि ती करायची भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष असेल किंवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग असेल, निश्चितपणानं केल्याशिवाय राहणार नाही, हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे.
पुन्हा एकदा मी माझ्या सर्व नेते मंडळींचं विशेषतः खरगे साहेब, वेणुगोपाल आणि राहुलजी गांधी, नाना पटोले साहेब असतील, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मला ही जी काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.